आणखी 15 ते 20 दिवस अगोदर असती तर मला असं वाटतं आणखी एका वेगळ्या सक्सेसफुल एक मोठ्या उंचीवरती जाऊन ही स्पर्धा पोहोचली असती. ऑफ ड्राईव्ह 1 नंबर जर्सी परिधान केलेला अनिकेत त्या ठिकाणी तैनात. एकच धाव, एकेरी धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 43 वरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत त्या मात्र 43. 43. आता कुठे थोडं इसांबेचे खेळाडू आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आलंय, कारण पराभव थोडा जिवारी लागला. आपल्याच स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्या घरेलू प्रेक्षकांसमवेत ग्राउंड फिल्डिंग आणि कॅचेस यावरती जास्तीचा भर द्यावा कदाचित, कारण सावरीला देखील मी पाहिलं की जिंकलेला सामना, मॅच बॉल येतोय, जिंकलेला सामना त्यांना पराभव स्वीकारावा लागला. होत आहेत, करतील कमबॅक यात शंका नाही. क्रिकेटमध्ये गोष्टी घडत असतात. शेवटी यशाची पहिली पायरी अपयशच आहे. फक्त तिच्यावरती डोकं आपटून राहू नका. 3 षटक, धावसंख्या आतापर्यंत 43. शेवटचं षटक असेल. यानंतर चावणे आणि लवजी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अल्पेश थरकुडे लवजी टीमचा कॅप्टन, संदेश पाटील नाहीतर दिलीप ठाकूर चावणे टीमचा कॅप्टन. चला या त्वरित टॉस साठी या. चंद्रशेखर गोलंदाजीसाठी, चंद्रशेखर मात्रे. पहिलाच बॉल थोडा खाली राहिला. शरद मुसळे तयारीतच आहे तलवार चालवण्यासाठी. डॉट बॉलची होते ते सांगता. मयूर पाटील यांचं देखील विशेष कौतुक. आमचे स्कोरर मित्र दिवस रात्र मेहनत घेत आहेत. मेहनतीला पर्याय नाही. तुम्ही मेहनत घ्याल तरच पुढे जाल. भले तुम्हाला आता बोलतील दिवस रात्र काय करतात, परंतु करा, मेहनत करा आणि पुढे जा. लोअर फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. डीपला असलेला क्षेत्ररक्षक 2 धावा सहजरित्या मात्र इथे जोडल्या जातील. 2 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचेल 45. 45. चावणे आणि त्यांच्या विरोधात लवजी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. हे कुठपर्यंत आलेत, कुठे पोहोचलेत हे जयेश मालुसरे सांगू शकतात. लॉंगनला हा फटका 1 धाव, कारण आपण इथे बोंबलून फायदा नाही, नाहीतर ते कुठेतरी असायचे. ज्याला ठाऊक आहे जेने काम तेने करो दुजा करे सो गोता खाय, तर त्यापेक्षा आपण त्यांनाच विचारू कुठपर्यंत आलेत, मग आपण त्यांना बोलू. परंतु विनंती आहे की लवकरात लवकर आपण टॉस साठी या. धावसंख्या आतापर्यंत 46. 46. 3 चेंडू अद्यापही बाकी आहेत आणि वाणिवली टीम प्रयत्न करेल की 50च्या पार आणि आणखी दबाव टाकायचा. आणि वडगाव टीमचा गोलंदाज चंद्रशेखर मात्रेला या धावा रोखायच्यात, कारण अगोदरच 4 षटकांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 46 धावा मात्र त्यांनी कुठल्यात, त्यांच्या विरोधात कुठल्यात. धावा रोखायचं काम आणि धावा बनवायचं काम. गोलंदाज विरोधात फलंदाज. फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने. स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात आहे. 1 धाव झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पंच सांगतील. दोन धावा इथे झाल्यात कंप्लीट. 2 धावा आणि या 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचला आता 48. 48. 48 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा दिल्या चंद्रशेखर मात्रेने फक्त 5. चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हरचा षटक. या धुरळ्यावरून तुम्हाला एक किस्सा सांगतो. आता मगाचा उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वीचा. हे किती क्रिकेट वेडे आणि किती क्रिकेट प्रेमी आहेत हे सर्वजण. 48 धावा. बागफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक आणि इथे पहा काय प्रयत्न केलेत त्याने आपल्या टीमसाठी. 3 धावा. धडपडला मैदानावर, परंतु इथे फलंदाजाने 3 धावा चोरल्या. तोल सावरला नाही. मला असं वाटतं योगेश पाटील होता, जिद्दीवान आहे, कॉलेज पासून पाहतोय. 3 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 51 वरती. 51. अर्धशतक कंप्लीट. क्रिशब 11 वाणिवले टीमचा. आणि आता शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. सर्वाधिक धावा आजच्या दिवसातील 51. या रखरखत्या उन्हामध्ये 3 धावा काढणं, धावून घेणं
कठीण काम आहे ते करतायत शरद मुसळे आणि प्रतीक. लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय चेंडू, विकेट कीपर कडे थ्रो केलाय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. शेवटच्या चेंडूवरती अवघी आली एक धाव. विठ्ठल रखुमाई वडगाव टीमला लवजी आणि त्याच्या विरोधात चावणे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी त्वरित आपण या. तत्पूर्वी आपण जाऊया जय भवानी डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. बॅटिंग केली ती क्रिशब 11 वाणिवले टीमने आणि त्यामध्ये धावा कुठल्या 52 आणि आता 53 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. जयेश थोरवेचं योगदान होतं 16 धावा संख्येचं पहिल्या 4 चेंडूंमध्ये, अर्थातच 2 षटकार 1 चौकार, त्यानंतर तो बाद झाला. वैभव थोरवेने 5 धावांचं योगदान दिलं. प्रत्येक खेरमोडे शेवटपर्यंत राहिला, त्याने सिंगलवरती भर दिला. कौशलाला चौकार मारून तो बाद झाला, परंतु शरद मुसले शेवटला केलेलं त्याचं आक्रमण आणि एकूण धावा 52 आणि आता 53चा पाठलाग करायचे तो अर्थातच विठ्ठल रखुमाई वडगाव या टीमला. चावणे आणि लवजी संघ आपण त्वरित टॉस साठी या, लवकरात लवकर टॉस साठी या. चला सलामीची जोडी त्वरित मैदानावर. काय प्रयत्न केले मगाशी योगेशने तिकडे, एकदम जिद्दीवान खेळाडू आहे, कधीपासून त्याचा खेळ पाहतोय. मैदानात उतरलं की 100% द्यायचं, डेडिकेशन लेवल. आणि असे खेळाडू पाहिले ना की आपल्या पूर्व भारतीय क्रिकेटपट्टू पॅडी आपल्याला रॉबिन सिंग यांची आठवण येते. कधी कपडे मला साफसुथरे दिसलेच नाही रॉबिन सिंग यांचे, तसाच योगेश आहे. आमचे समालोचक आमचे तांबोली सर यांचं इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत तुमचं देखील. आर के तांबोळी, मगाशी ज्ञानेश्वर सर देखील होते. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. 4 षटके धावा करायचे, त्या 53 बऱ्याचशा चर्चा चालू आहेत. मगाशी मी आवर्जून सांगितलं की धूळ उडत होती. उद्घाटन सोहळ्याच्या अगोदर एक जण पटकन म्हणाला पाणी मारूया ना. मला थोडं हसायला आलं, कारण जर का तिथे पाणी मारलं तर मग खेळायचं कुठे. परंतु म्हणणं काय त्यांचं की खेळाडूंना त्रास नको, अजिबात धुरला नको उडायला. कदाचित हा रस्ताचा भाग असता तर पाणी तिथेही मारलं असतं. सर्व ठेवले, बाउन्सर देखील येते या स्पर्धेला, परंतु त्यांना थोडा आराम आहे. तुम्ही घाबरू नका, 21 तारखेला तुम्हाला आराम नसेल, कारण जिथे माज उतरवून दिला जातो ते आदरणीय निलेशजी राणे साहेब यांचं आगमन 21 तारखेला या स्पर्धेमध्ये होणार आहे. पहा, राणे साहेब खरं तर मूळतः कोकणातले, मुंबईमध्ये मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे सुपुत्र खासदार, आणि त्यांच्याशी संपर्क आपल्या आयोजकांचा.
हे कर्तृत्व जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणत्याच परिसीमा बांधू शकत नाही, हे खरं आहे. खरं तर डीजे आमचे जे जे भवानी डीजेचे प्रोपरायटर आहेत नरेंद्रजी, यांना थांबवण्याची हिंमत आज मला देखील होत नाही, परंतु करायचं काय, सामने आपल्याला कंप्लीट करायचे. चावणे आणि लवजी संघाचा कर्णधार, आपण त्वरित टॉस साठी या, विलंब अजिबात करू नका. एक एक ठेवणीतलं गाणं ते लोकांपर्यंत पोहोचवतायत. चला मासला आपण करतोय सुरुवात. पहिल्या षटकामध्ये शरद मुसळे आलाय गोलंदाजीसाठी. एक चिवट आणि चिकट असा गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सलामीवीर फलंदाज योगेश पाटील स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या साथीला आहे ऋषी गडगे. शरद मुसले मॅच ऑन. 53 धावांचं लक्ष. 53. पहिला चेंडू धीम्या गतीचा होता. बॅक ऑफ दॅन टाकला होता चेंडू. ऑफस्टमची लाईन पकडली होती. पडल्यानंतर थोडा बाहेर निघाला. डॉट बॉलचे होते ते सांगता. अगोदरच ठरवलं होतं, प्री डिटरमाइंड स्ट्रोक होता तो योगेश पाटीलचा की गुडघे वाकून मी स्वीपचा फटका खेचेल. तिथे गॅप आहे स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु फटका फसला. डीपला काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. लॉंग ऑन माफी असावी ऑन साइडला योगेश पाटील साठी. हा वेगवान चेंडू आहे. मिडॉनला क्लिअर केलं. स्पॉट पिक केला. बॉल पाठवला लॉंग ऑन सीमारेषा पार. एक टप्पा चौकार. गड आला पण सिंह गेला. त्यांचं एक गीत, स्वराज्याची गीत आज जय भवानी डीजे कडून. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आज चौकार आला. योगेश पाटील कसलेला खेळाडू आहे, व्यावसायिक खेळाडू आहे. आपल्या ग्रामीण संघातून खेळत असताना धावा 4. बॅटची कडा घेतले. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल निघालाय. नशिबाची साथ योगेश पाटीलला. बॉल सीमारेषा. हा नशिबाचा चौकार मात्र मिळाला योगेश पाटीलला. बॅटची कडा घेतली होती. विकेट किपरच्या डोक्यावरून हा चेंडू निघाला. धावसंख्या 8. 53 धावांचा पाठलाग करायची स्टार्टची गरज होती. वडगाव टीमला पाठीराखे पाहत दोन्ही संघांचे सावलीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर ती फर्स्ट गॅलरी आहे तिकडे टेकडी, आणि तिथे टेकडीवरती सावली देखील आहे. या व्यासपीठापेक्षा त्या टेकडीवरती बसून सामना पाहण्याची मजा काही औरच आहे. आणि तिथे गरमही होत नसेल. नॅचरल पंखा आहे तिथे. यॉर्कर चेंडूचा इथे वापर करण्यात आला. 2 चौकार आल्यानंतर शरद मुसळेने आपला ब्रह्मास्त्र बाहेर काढला. डॉट बॉलचे होते ते सांगता. हेच तर बॅटल आहे शरद विरोधात योगेश पाटील. धावसंख्या 8. चावणे विरोधात लवजी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी आपण त्वरित या. विलंब अजिबात करू नका. लवजी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. चावणे टीमचा कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. लवकरात लवकर या. आडव्या बॅटने योगेश पाटीलची ताकद बोलते बाई. बॉल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. चला मॅचला आपण
पुढील मॅचचा टॉस आपण करून घ्यायचा आहे. षटकाराला योगेश पाटीलच्या बॅटमधून धावा झाल्या त्या 14. 53 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. लवजी विरोधात चावणे. टॉस करून घ्यायचा आहे. तोच प्रयत्न होता योगेश पाटीलचा. ऑप्शनच्या बाहेरची थोडी लाईन पकडली. वाईड लाईनच्या अगदी बाजूने चेंडू काढला. डॉट तो शरद मुसळेने. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय ते टॉस. पवनजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते ते टॉस करण्यात येते. नेक्स्ट मॅचचा न्यू यंगस्टर चावणे बरोबर आणि त्यांच्या विरोधात अल्पेश 11 लवजी या दोन संघादरम्यान होईल लढत. अल्पेशचं मास्टर माइंड डोकं आहे. संदेशचं कमबॅक मी काल पाहिलं. अल्पेशला आवर्जून विचारलं की कधी कमबॅक झालं. त्याने सांगितलं की 7-8 मॅचेस झाल्यात. आमच्या टीमसाठी गरज होती आणि ती पाहिजे संदेशची. चला आपण टॉस करून घेतोय नेक्स्ट मॅचचा. अल्पेश हा क्रिकेट वेडा आहे. राजकीय नेतृत्वाची झळाली जरी त्याला असेल तरी सुद्धा क्रिकेटवरती त्याचं प्रचंड प्रेम आहे. टॉस इथे जिंकलाय. चावणे की लवजी. चावणे टीमने टॉस जिंकलाय. दिलीप 18 चेंडू आणि धावा करायचे आता 39. गोलंदाजीसाठी कौशल गुरव. ऑप्टमच्या बाहेर कौशल थोरवे. कौशल गुरव कडाव. मी पटकन थोडा अचंबित झालो. कौशल थोरवे गोलंदाजीसाठी आलाय. न्यू स्टार चावणे. आणि इथे पहा अपील लॉंगन कडून झाली होती. एक धाव निश्चितच इथे चोरली जाणार. धावा संख्या 16. 53 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. पहा प्रेक्षकांसाठी समोर पवेलियन. बाजूला झाडे आहेत. तिथे बसून आनंद घेत आहेत सर्व क्रीडा रसिक. त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. कौशल थोरवे निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. खरं तर चेंडू लिव्ह केला होता. वाईड लाईन पकडून टाकलेला चेंडू. ठाऊक आहे गोलंदाजाला की वाईड लाईन कुठे, फलंदाज कुठे उभा आहे. त्या चॅनल मधून हा चेंडू टाकला त्याने. परफेक्ट. धावा रोखणं खूप गरजेचं आहे. 16 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 37 धावांची. सामना रंगात आलाय. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. थोडा चेंडू दूर टाकला होता. खरं तर कुठेतरी असं वाटतंय की कॅप्टन आणि गोलंदाजामध्ये डिस्कशन झालंय की फलंदाजापासून चेंडू दूर ठेवायचे. तोच प्रयत्न चालू आहेत. तो करत असताना कधी वाईड जात आहेत, कधी निर्धाव चेंडू जात आहेत. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 17 वरती. 17 पाठलाग चालू आहे. 53चा करायचे अत्यापही 36. पुढून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. हा देखील दुखापतग्रस्त आहे परंतु आपल्या टीमसाठी मैदानावरती उतरलाय. धावसंख्या 18. नेक्स्ट मॅच न्यू स्टार चावणे आणि त्यांच्या विरोधात लवजी. दोन ताकदवान संघ या स्पर्धेमध्ये 2 हात करताना दिसतील. 4 षटकांचे सर्व मॅचेस आहेत हे लक्षात असू द्या. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जेवढे तुम्ही बाहेर जाल तेवढी मुभा गोलंदाजाला. डॉट बॉलची होते ते सांगतात. तोच प्लॅन आहे फलंदाजापासून चेंडू दूर ठेवायचा. डॉट बॉलची सांगता करतोय कुशल थोरवे. कौशल थोरवे. धावा 18. 14 चेंडू गरज आहे 35 धावांची. हा चेंडू ऑन साइडला. धमाका. टेकडीवरती बॉल. सीमारेषा पार. षटकार. चेंडू 35चं समीकरण होता. हा षटकाराला 13 चेंडू आता धावा करायचे त्या मात्र 29. हा महत्वाचा षटकार आहे. मोमेंटम देऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या विठ्ठल रखुमाई वडगाव टीमला. थोडं थांबायचंय. 13 चेंडू 29 धावा. व्हायटल बॉल आहे या मॅच मधला. एखादा मोठा फटका आला ना
तर लगेचच मुसंडी मारेल वडगाव संघ आणि तो फटका रोखायचं काम करेल कौशल थोरवे. लॉंग ऑनला फलंदाज ऋषीच्या बॅट मधून तडाखे बंद षटकार. चला मॅचला सुरुवात करा. 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल 23 धावांची. जी चर्चा आपली चालू होती की शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर लगेच वडगाव टीम मुसंडी मारेल आणि आता ते झालंय. अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज आहे 23 धावांची. स्वप्नील कनोजे गोलंदाजीसाठी आलाय. पुढील सामना न्यू स्टार चावणे आणि त्यांच्या विरोधात लढत होईल अल्पेश 11 लवजी संघाची आणि न्यू स्टार चावणे टीमने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत ते सुपूर्द करतील लवकरात लवकर. धावा आहेत त्या 30. मॅचकडे आपण जाऊया. 53चं लक्ष ठेवण्यात आलंय. 12 चेंडू शिल्लक आहेत. आता 30 धावा करायचे आहेत. 12 चेंडू 23 धावांची गरज. 30 धावा धावफलकावर. योगेश पाटीलचा हा फटका आणि स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. 2 षटकारानंतर योगेश पाटीलची विकेट. थँक्यू. किती दिलखेचक सामना मैदानावरती रंगतोय पा. वाढवले आणि त्यांच्या विरोधात वडगाव. मागचे 2 चेंडू 2 षटकार आले. बाजी मारली होती वडगाव टीमने. त्यांच्या बाजूने गोष्टी घडत होत्या परंतु या चेंडूवरती स्वप्नीलने बाद केलं. ते फलंदाज योगेश पाटीलला महत्वाचा गडी होता या धाबांचा पाठलाग करण्यासाठी. 11 चेंडू आणि आता गरज आहे 23 धाबांची. 30 झाल्यात. स्वप्नीलने विकेट घेतली. आता कॉन्फिडन्स त्याचा हाय झालाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते प्रणित मात्रे. मागच्या मॅचचा हिरो. सामनावीरचा किताब त्याने जिंकला होता. चांगली बॅटिंग बॉलिंग त्याने केली होती. तोच प्रणित आता गोलंदाजी फलंदाजीसाठी झालाय सज्ज. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा फिल्डर आला. बॅक टू बॅक 2 झटके. योगेश नंतर प्रणित बाद.
शीतल एंटरप्राइजेस चावणे हा संघ आणि त्यांच्या विरोधात अल्पेश 11 लवजे दोन्ही टीमला विनंती आहे रिपोर्ट आपण समोर येऊन थांबा. यानंतर आपली लढत आहे. सेकंड राऊंडचा हा सामना चालू आहे. 10 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. योगेश बाद झाला, त्यानंतर प्रणित बाद झाला. नवीन बॅटर किरण जाधव एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा ऑन हॅट्रिक असेल. गोलंदाज स्वप्नील कनोजे थोडा थांबतो. रनअप मध्ये चुकी. 2 षटकार 2 विकेट. दोलायमान परिस्थिती सामन्याची. कधी इकडे वडगावला तर कधी तिकडे वाणिवलीला. रोमहर्षक सामना आणि हेच तर खरं हवंय प्रेक्षकांना या शिवजयंतीच्या निमित्ताने. चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर ठेवला. डॉट बॉलचे होते ते सांगता 9 चेंडू आता करायचे 23. 12-23चं समीकरण होतं. खरं समीकरण होतं 14 चेंडू. जवळजवळ 35 धावांची गरज होती. आधी तिथून सामन्यामध्ये 2 षटकार खेचले. ऋषी गडगेने जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा, त्यानंतर योगेश बाद झाला, त्यानंतर बाद झाला प्रणित आणि आता आला किरण, तो डॉट बॉल खेळतोय. 9 चेंडू करायचे 23. पुन्हा एकदा चेंडू थोडा दूर ठेवला. पंच इथे इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. 53चं लक्ष आणि त्याचा पाठलाग चालू असताना धावा झाल्यात वडगाव टीमच्या 31-31. 22 करायचे आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाचं षटक टाकतोय गोलंदाज स्वप्नील. याच ओव्हरवरती सर्व काही निर्भर आहे सामन्याचं भविष्य. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, हा देखील चेंडू वाईड. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. धाव संख्या 32. 9 चेंडू करायचे 21. 9 चेंडू 21 धावा. आणखी एक सामना. स्पर्धेतील हा तिसरा सामना आहे, परंतु मागचा दुसरा सामना थोडा एकतर्फी राहिला, परंतु पहिला सामना देखील तितकाच रोमहर्षक झाला होता आणि आता देखील तसाच सामना मैदानावरती होतोय या स्पर्धेमध्ये. शिवजयंती व माजी खासदार चषक सांबे पुढे येऊन उंची गाठले. कॅच होईल का? लॉंग ऑफचा फिल्डर सहजरित्या झेल घेतो. या ओव्हरमध्ये स्वप्नीलने 3 फलंदाजांना बाद केलंय. आता समीकरण आहे 8 चेंडू करायचे धावा 22. अशी गाणी लावली तर नाराज होतील काका. विकेट नुकताच गेले. 8 चेंडू आता धाबा करायचे त्या मात्र 21-21. 3 विकेट घेतला स्वप्नीलने या ओव्हरमध्ये. सामना पुरता फिरवला. किती चांगला ऋषी नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा या ओव्हरमध्ये, ज्याने मागच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचले होते. 8 बॉल करायचे धाबा 21-21. थोडा थांबतोय स्वप्नील. खरं तर थांबतोय की फलंदाजांची टेस्ट करतोय आता हेच वाटायला लागलंय. मागच्या अगदी 2 चेंडूंपूर्वी देखील एकदा थांबला होता आणि त्यानंतर विकेट घेतली होती. तोच आता स्वप्नील. खोलात टाकला चेंडू, खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला ऋषी. स्ट्राईक त्याने सोडले, तो गेलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. एक धाव. एकेरी धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 33 वरती. 7 चेंडू आता जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार मारणारा ऋषी गडगे आता स्ट्रायकिंग एंडला गेलाय 5 चेंडू नंतर. 7 चेंडू करायचे 20. ऋषीच्या डोक्यात काय चालू असेल? मोठे फटके तो खेचू शकतो. एक मोठा फटका खेचून 6 चेंडू 14चं इक्वेशन किंवा 6 चेंडू 16चं इक्वेशन ठेवायचं की लास्ट ओव्हरमध्ये जाऊन स्वतःसाठी स्ट्राईक ठेवायची. या कोड्यात तो अडकलाय. पाहूया हे कोडं सोडवणारा ऋषीच आहे आणि त्या कोड्याचं आणखी प्रश्नांमध्ये परावर्तित करण्यासाठी तयार आहे तो स्वप्नील कनोजे. त्यांनी या ओव्हरमध्ये विकेट घेतल्या 3. क्लीन बोल्ड. 4थी विकेट स्वप्नील कनोजे. गेम चेंजर ओव्हर. जबरदस्त कामगिरी.
दोन्ही टीम पुढील मॅच साठी आपण सज्ज राहा. 2 षटकात धावा होत्या 30. 14 चेंडू गरज होती 35 धावांची, तेव्हा ऋषी गडगेने 2 षटकार खेचले. 12 चेंडू 23चं समीकरण आलं आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय की असं वाटलं की वडगाव संघ सहजरित्या सामना जिंकेल. शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांची पकड आणखी मजबूत होऊन जाईल, परंतु धावून आला क्रिशब 11 वानिवली टीम साठी तो स्वप्नील कणोजे. 4 विकेट त्याने घेतल्या आणि फक्त धावा दिल्या 3. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय वैभव थोरवे. प्रयत्न करतोय फलंदाज, गॅप मध्ये असलो की एक टप्पा चौकार. कुठेही जाऊ नका, सामना संपलेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार अनिकेतच्या बॅटमधून आणि आता 5 चेंडू धावा करायचे त्या मात्र 16. दबाव वाढलाय वैभव वरती. चौकार खेचलाय त्याच्या विरोधात. आता आक्रमण झालंय. लॉंग ऑफला फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. हाताला स्पर्श करून चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. जीतने की उम्मीद और हार का डर, इन दोनों के बीच का फासला काफी खतरनाक होता है. जिंकण्याची आसक्ती आणि पराभवाची भीती यामधील अंतर काही वेगळंच असतं. हा सामना तसाच आहे. हार मंजूर नाहीये कोणत्याच संघाला, जिंकायचे आणि त्याच जिंकण्यासाठी चालू असलेला संघर्ष. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या, 4 विकेट आणि आता वैभव तोरवेच्या पहिल्या 2 चेंडूंवरती एक चौकार एक षटकार. आता 4 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 10. वैभव थोरवे कमबॅक करेल की मात्र अनिकेतचं आक्रमण असंच पुढे राहील आपल्या टीमसाठी. 4 चेंडू 10 धावांची गरज. स्विंग यानं मिस टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचे होते ते सांगतात 3 चेंडू 10 धावा करायचे. कमालीचा सामना रंगतोय. मागच्या ओव्हरमध्ये असं वाटलं की आता नांगी टाकेल वडगाव हा संघ, परंतु अनिकेत धावून आला. त्या ओव्हरमध्ये स्वप्नील, आता या ओव्हरमध्ये बॅटिंग करण्यासाठी वडगाव टीमसाठी आलाय तो अनिकेत गडगे. या धावांचा पाठलाग करेल का? कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 3 चेंडू धावा करायचे त्या 10. कमालीचा सामना, रोमहर्षक सामना. फुल टॉस, बॅटची कडा, संधी गमावली अनिकेतनं. फलंदाज बाद. किती कोड्यात हा सामना आहे. अद्यापही समजत नाहीये कोणता संघ जिंकेल. कधी वडगाव तर कधी वानिवली. असंच घडताना होतंय. कधी वानिवली सरस झाला तर वडगावने डोकं वर काढलं. वडगावने डोकं वर काढलं तर गोलंदाजांनी त्याला पाय अगदी चेपून टाकण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. एखाद मोठा फटका या चेंडूवरती आला तर पुन्हा एकदा वडगावची बाजू मजबूत होईल. 2 चेंडू 10 धावा. बॅटची कडा आणि ते मात्र वैभव थोरवेने केलंय ते कमबॅक. 1 चेंडू 10 ची गरज.
क्या बात आहे, क्या बात आहे. निश्चितच हा सामना प्रेक्षकांना आवडला. दोन्ही संघांचा खेळ आवडला खरोखरच. कारण जे हवंय दुपारच्या या सत्रामध्ये रखरखत ऊन आहे आणि या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हा सामना तसाच घडला. कधी वडगाव तर कधी वानिवले. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते. भावेश, एक चेंडू 10ची गरज. गोलंदाजाने चुकी केली तरच आता या मॅच मध्ये काही घडेल. नेक्स्ट मॅच न्यू स्टार अर्थातच शीतल इंटरप्राइजेस या नावाने संघ खेळतोय चावणे आणि त्यांच्या विरोधात अल्पेश 11 लवजी. या दोन संघादरम्यान होईल लढत. हा फटका आलाय, षटकार आणि अवघ्या 3 धाब्याने वडगाव संघ हा या ठिकाणी पराभूत झालाय. परंतु शिवजयंती व माजी खासदार चषक इसांबे 2023 या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये दाखल झालाय तो क्रिशब 11 वाणिवले संघ. अभिनंदन वाणिवले टीम.